Kids IT World Group of Schools, UP, Junior Colleges. टीचर का हर दिन हर क्लासरूम एक विजन होना बहुत जरूरी है, क्योंकि वहां से आप ख्वाबों की तामीर कर रहे हो और किसी की दुनिया बसाने और उजाड़ने का काम कर रहे हो। चॉइस इज योर्स, आप क्या कर रहे हो, बसाना है ये अल्लाह ना करे दूसरा हो। तो इसके लिए हमारे पास विजन, और वो विजन मैंने जो अपने एक्सपीरियंस से देखा है कि जो बच्चों को हम ये कहते हैं ना बहुत वीक है, स्लो है, कुछ काम का नहीं है, कुछ करता नहीं है, तो वो ही दुनिया को लीड करते हैं। दिस इज अ फैक्ट, दिस इज अ फैक्ट। मीन्स फिर वेयर वी आर टीचर, एक बच्चा है साइंस उसका बहुत अच्छा नहीं, इसलिए डॉक्टर नहीं बनेगा, लेकिन उसका कुछ एबिलिटी है जो वो दुनिया में 10 डॉक्टर खड़े कर सकता है। ठीक है, तो अस्मा है फ्रॉम मिडल उर्दू स्कूल, प्लीज कम डाउन। आदरणीय अध्यक्षगण, सर्व मान्यवर शिक्षक, येथे उपस्थित सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज आपण पाहिले की आज आपला विषय कोणता होता, आदर्श शिक्षक, एम्प्लॉय है ना। आता एम्प्लॉय तर आपण नाही, शिक्षक आहोत। आता सगळ्यांनी तर खूप सारे टॉपिक सांगितले, आदर्श शिक्षक कसे असायला पाहिजे, असा पाहिजे, तसा पाहिजे है ना। आपण खूप काही शिकलो, मगर माझा एक एक्सपिरियन्स आहे की खूप सारे टीचर्स जे असतात फक्त एक जबाबदारी म्हणून नाही, आपला छंद एक टाइमपास म्हणून शिक्षणानंतर 12वी नंतर डीएड करतात, कारण ऑप्शन नसते काय करायचं, आता डीएड करून कुठेतरी छोटंसं जॉब करू है ना। हे करणं चुकीचं आहे, कारण शिक्षक असा असतो ज्याला आपल्या विषयाची आवड, मुलांच्या भविष्य घडवण्याचा एक काय म्हणतात त्याला आपण एक टाइम लिमिट भेटतो, त्याचं वेळ पाहिजे, वेळ शिकवण्याचा वेळ, आपल्या विषयावर प्रेम, फक्त टाइमपास म्हणून नाही। माझा अनुभव आहे, माझा एक्सपिरियन्स आहे, असे खूप टीचर असतात, कारण सर आणि मॅम आपल्यासाठी खूप मेहनत करतात। आता आजचा प्रोग्राम करण्यासाठी त्यांनी 8 दिवसा आधी प्लॅनिंग केली असणार, सगळं प्लॅन केलं असणार, आपल्यासाठी इतका वेळ टाकला, यासाठी इतकी प्लॅनिंग केली, तर हे काही सोपं नाही। टीचरसाठी ट्रेनिंग सेशन ठेवणं, 8 दिवसाचं ट्रेनिंग सेशन ठेवणं, बारीक गोष्ट सांगणं, ते कशासाठी, ते आपल्यासाठी। कारण माझा जो टीचर आहे, माझा जो शिक्षक आहे, मी ज्याला ट्रेन करणार तो 100% क्लासमध्ये देणार, त्यासाठी सर आणि मॅम इतकी मेहनत करतात। आपण काय करतो, फक्त छंद म्हणून, काही टीचर काय करतात, फक्त छंद म्हणून एक टाइमपास म्हणून शाळेत जातात, आपला एक पिरियड घेतात, बाहेर निघतात, तसं नाही। एक बारीकीने पहा तर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचं 100% दिलं का, त्यांना विचारणार प्रश्न, जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार तेव्हा त्यांना समजणार तुम्ही कसं त्यांना शिकवलं। तुम्ही शिकून बाहेर निघताना ते सांगतात काय समजलं नाही, काय शिकवलं, काय बोलतं, हे तुमचं नाही, हे 100% तुम्ही दिलं नाही। सर नेहमी म्हणतात हलाल आणि हराम, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे। तुम्ही जेपर्यंत शाळेत आहे तेपर्यंत तुम्हाला तुमचं 100% द्यायचं आहे। तुमच्या मनात फक्त एकच विचार असायला हवा की तुम्हाला तुमचं 100%, तुमची क्वालिटी जी तुमच्यात आहे, जे ज्यामुळे सरांनी तुमची निवड केली आहे, ते तुम्हाला तुमच्या मुलामध्ये, विद्यार्थ्यामध्ये टाकायचे आहे है ना। यापुढे किती वेळा परमनंट म्हणल्या की मी शिक्षिका असताना माझ्या मुलांना पेज नंबर सुद्धा लक्षात होतो, असं आपण शिकवतो का, शिकवतो का, नाही शिकवत। गुरु म्हणजे फक्त शिकवणारा नव्हे तर आयुष्य घडवणारा असतो। कसं, खरा आदर्श व्यक्तिमत्व तेच जे स्वतःच्या वर्तनाने इतरांना प्रेरणा देतात। आता आपण जे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आपण खूप साऱ्यांना घेतो है ना, खूप साऱ्यांनी नांद घेतलं, सरांनी घेतलं, त्यांची क्वालिटी आपल्या आतमध्ये आपल्याला घ्यायची आहे का। आता खरा आदर्श व्यक्तिमत्व कसा, स्वतःच्या वर्तनाने, त्याच्या ध्येयाने आपल्याला समजतो तो आदर्श व्यक्ती कसा। आता पहा, ह्याच्यामध्ये खूप साऱ्यांनी नाव सांगितलं, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, झाशी की राणी है ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता त्यांना आपण प्रत्यक्षात पाहिलं नाही, मुलं काय करतात,
जेपर्यंत तुम्ही त्यांना प्रत्यक्षात दिसता तर ते शिकतात. ते आता मोबाईलमध्ये काय काय एक व्हिडिओ टाकते, ते कोणतं पण लग्नाचा असो गेम्स असो काही पण असो, तो युट्यूब काय करतो वारंवार तोच व्हिडिओ टाकतो मुलांना बिझी ठेवण्यासाठी. तुम्ही काय करतात मुलांना बिझी ठेवण्यासाठी? काय करतात? ते काही करत नाही, फक्त एक टॉपिक शिकवतात ते झाले. तसं नाही, आपल्याला मुलांमध्ये इंटरेस्ट पाहिजे ते करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला एक चॅलेंज आहे, कारण की ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला इथे ठेवले आहे त्यांचा विश्वास आपल्याला त्यांच्या विश्वासावर खरे उतरायचे आहे. आता एक गोष्ट सांगते मी, 9th स्टँडर्ड मध्ये एक अभंग आहे, एक संतवाणी आहे. संत चोखावे यांनी सांगितलेले 2 लाईन आहे. बहु हा दयाळू बहु हा कनवाळू जाणे लढा पाडू भाविकांचा. आता यामध्ये बहु हा कनवाळू बहु हा दयाळू परमेश्वरांना भगवान अल्लाह तालाला सांगितलेले आहे की तो असा आहे की तो भक्तांचे लाड कसे करायचे. आता आज पाहतो मी खूप लोकांनी नमाज अदा नाही केली तरी त्यांना पोटभर जेवायला भेटले, त्यांना पनिशमेंट भेटली नाही. म्हणजे काय आहे की भगवान ईश्वर देव असा असतो की कधी लाड करतो तो कधी पनिशमेंट देतो. तशा प्रकारे एक शिक्षक असतो, त्याला माहित आहे की त्याच्या विद्यार्थ्यांना कधी लाड करायचे आहे कधी शिक्षा द्यायची आहे की नाही. तसंच आहे. आता एक आदर्श व्यक्ती, एक आदर्श शिक्षक म्हणजे चरित्र संपन्न पाहिजे, प्रेरक करणारा पाहिजे. चरित्र संपन्न म्हणजे काय? त्याचे चरित्र चांगले पाहिजे ना. तुम्ही शाळेत जाता इथे मोठे मोठे बोर्ड लावतात, असं नाही करायचं, खोटं नाही बोलायचं, चांगलं राहायचं, सगळ्यांशी प्रेमाने राहायचं. आणि नंतर आल्यावर काय, बाहेर आल्यावर त्या मॅमनी इथं काम दिलं ना काय असं टेन्शन देत होते. तुमचे जे मोठे लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही मुलांसमोर असे बोलतात, इथं काम कशाला आले काय माहिती है ना, जागीर सर आले कशाला आले काय माहिती. आता मुलांसमोर जर आपण असं बोलत नाही, पण एक एक्झाम्पल दिलं, सॉरी सर, आता एक्झाम्पल जर दिलं आपण असं तर ते आता आपली सगळ्यात आधी तर आपली रिस्पेक्ट नाही करणार, नंतर सरांची पण नाही करणार. आदर्श शिक्षक तुम्हाला जर व्हायचे असले ना तर तुम्हाला स्वतःमध्ये तुम्हाला ते टाकायला पाहिजे. आता आपण जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा आपले शिक्षक पहा कसे होते. आता माझ्या शाळेत खूप लांब आहे. माझ्या जी मुलगी आहे ती पहिली दुसरी होती मराठी मीडियममध्ये गावात होती, तर त्यांचे जे शिक्षक होते त्यांची शाळा 10 वाजेपर्यंत चालू व्हायची. गव्हर्नमेंट जॉबवर आहे ते सर, आणि त्यांना गरज नाही ना का मुलांना गल्लीमध्ये येऊन बोलवायला, एक घरी जायला एकाचे, त्यांना गरज नाही, कारण त्यांना गव्हर्नमेंट जॉब आहे, सॅलरी पण चांगलीच असणार. पण ते काय करायचे, 8:30च्या टायमाला जे मुलं उद्या अपसेट आहे त्या मुलांना घ्यायला गल्लीत यायचे. कारण 10 वाजता तर गावाचे लोक तर तुम्हाला माहित आहे शेतात कामाला जातात. 8:30 वाजता ते सगळ्यांची भेट घ्यायचे. काही गरज नाही त्यांना 8:30 वाजता मुलांना बोलवायची, त्यांना त्यांच्या पेरेंट्सला भेट घ्यायची, कारण ते गव्हर्नमेंट जॉबवर आहे, त्यांना 2 मुलं पण असेल तर त्यांची सॅलरी चालणार. पण तरी पण ते घरी यायचे, तुमचा मुलगा का आला नाही, तुमची मुलगी का आली नाही, ते त्यांना प्रेमाने बोलायचे, घरी येऊन भेटायचे. हे काय आहे, हे एक शिक्षकाचा उत्साह आहे, एक उत्साह आहे, शिकवण्याचा वेळ आहे. हा शिकवण्याचा वेळ आपल्यात नाही. आज जे अपसेट आहे मुलं त्याला जर सांगितलं ना तो कोणी येऊन सांगितलं चला ऍब्सेंट वाल्याला कॉलिंग करा, काय ते आज तर ऍब्सेंट होतो नाही, आज ऍब्सेंट आहे त्याच्याजवळ त्याचे 8 पिरियड व्हायला गेले. हा तुमचं कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे तुमची की तुम्हाला त्याला विचारावं लागेल की तुम्ही ऍब्सेंट का होतात. हे तुमच्या यायला खूप गरजेचं आहे की तुम्ही एक शिक्षक कसे बनणार. त्यासाठी खूप सारे पॉईंट आहेत, जसं विषय ज्ञान, अध्यापन पद्धती, आजीवन विद्यार्थी. तुम्ही एक शिक्षक झाले तुम्हाला शिकायचं काही पण नाही असं नाही, तुम्हाला आजीवन विद्यार्थी बनून राहायचे, कारण तुम्ही कोणाकडून पण काही पण शिकू शकता. सकारात्मक संवाद है ना, शिस्तप्रिय, दयाळू. तुम्ही मुलांना म्हणणार टायमावर या, तुम्ही लेट येतात. आता तुम्ही लेट आल्यावर तुम्हाला बोलणार तर लोक आहेत तर तुम्ही लेट आले म्हणून. आता ते 4 विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला बोलल्यावर तुम्हाला कसं वाटलं. त्यासाठी तुम्हाला ते सगळं जे डिसिप्लिन तुम्हाला मुलांमध्ये पाहिजे ते सगळं आपल्यात आणणं गरजेचं आहे. आता एक विद्यार्थ्यांना जोडून घेणारा, जिम्मेदार नागरिक घडवणारा, भेदभाव न करणारा, ज्ञान व उत्साह आणि पालकांसाठी काळजी करणारा शिक्षक पाहिजे. आणि ते कसं
उत्तम शिकवा विषय आपला, विद्यार्थ्यांना द्या सतत प्रेरणा, शिकवा त्यांना नवीन काही, नका करू वर्ग कंटाळवाणा. वर्ग तुमचा जे आहे कंटाळवाणा नाही पाहिजे. तुम्हाला जे जो विषय तुम्ही निवडला त्या विषयात तुम्हाला 100% घ्यायला पाहिजे. तुमचा वर्ग कंटाळवाणा हो राहिला, ते मुलं काही झोपू राहिले, काही उठले, काही होमवर्क करतात असं नाही. तुम्ही जेव्हा क्लासमध्ये जाता तुमच्या ती सगळी क्वालिटी तुमच्यात यायला पाहिजे. वर्ग तुमच्या वर्गातली मुलं खुश व्हायला पाहिजे. तुम्हाला प्राउजी भेटली, बरं झाले आम्हाला प्राउजी भेटली, कारण काही ना काही नवीन शिकायला आपल्याला मिळेल. हो काय? शिक्षक कसा असतो, शिक्षक असतात तेव्हा आत्मविश्वास वाढतो, शिक्षक चालतात तेव्हा यशाचे मार्ग सापडतो. शिक्षक आधी देत नाही दिशा दाखवतात, शिक्षक गौरवासाठी नाही सेवेसाठी जगतात. शिक्षक नेतृत्व म्हणजे विश्वासाची वाढ, शिक्षक मार्गदर्शन म्हणजे यशाची साथ. असा असतो एक शिक्षक. मी नाही सांगितलं सगळी क्वालिटी माझ्यात आहे, पण मी आणण्याचे ते प्रयत्न करते. कारण की जसे सगळे म्हणले आयडल पेरेंट्स आहेत, आता पेरेंट्स आहेच, पण मी जेव्हा या शाळेत आले होते तेव्हा महिन्यात 4 to 8 होतं आणि न्यू फ्रेशर म्हणून मी या शाळेत लागले होते. दुसऱ्या दिवशी मला सगळे बुक दिले गेले 4 to 8 आणि मला तर ते शिकवायचे नव्हते. मग दुसऱ्या दिवशी मुलांना पाहून मला तर तो ताप आला घरी गेल्यावर, काय आता मी यांना शिकवणार कसं. तिसऱ्या दिवशी मॅम आल्या, मॅमला सांगितलं मी तर मॅम इथे मोठी क्लास मी घेऊ शकत नाही, 8 पर्यंत 4:50 घेऊ शकतो. मॅम म्हणल्या तुम्ही घेऊन पाहू काय होतं ते, 8 दिवस तर घेऊन पहा. मग मी 8 दिवस ते क्लास घेतली. आता तुम्हाला माहित आहे की माझा थोडा प्रॉब्लेम आहे, आय कॉन्टॅक्ट करायला मुलांमध्ये मला प्रॉब्लेम व्हायचा. असं तसं मी 1 महिना शिकवलं. नंतर घरी गेल्यावर मी डिसाईड केलं की मला आता शिकवायचं नाही, मी शिक्षिका मला व्हायचं नाहीये, कारण की मुलांची आय कॉन्टॅक्ट करायला मला प्रॉब्लेम जायचा. तर माझे वडील घरी गेल्यावर माझे वडील म्हणाले की सर आणि मॅम आपले नातेवाईक आहे का. म्हणलं नाही. तुमचे शिक्षक आहे का. नाही. मग त्यांचा जरी एवढा आत्मविश्वासाने जे तुम्हाला म्हणतात की तुम्ही शिकू शकता, तर तुम्ही का शिकू शकत नाही. त्यामुळे सरांचा आणि मॅमचा मी मनापासून आभार मानते. It's IT, World Group of Schools, UP, Junior Colleges. Wonderful experience of learning, caring, and sharing.